नमस्ते, मी एकता जाधव. तुम्ही पाहत आहात न्यूज युनिव्हर्सिटी. अर्थसंकल्प हा नुकताच सादर करण्यात आला, पण यामध्ये दलित आदिवासी जे आहेत यांना या अर्थसंकल्पामध्ये काय मिळालंय आणि काय मिळालेलं नाहीये याबद्दलचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर आता काही वकील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, काय सांगताल या अर्थसंकल्पामध्ये जे दलित आदिवासी आहेत त्यांच्यासाठी काय देण्यामध्ये आलेलं आहे? मी ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग. हा अंतरिम अर्थसंकल्प जो निर्मला सीतारामन यांनी मांडला, त्या अर्थसंकल्पामध्ये फक्त बोलाची कडी आणि बोलाचाच भात अशाच पद्धतीच्या प्रयोजना सगळ्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतात. ज्या प्रामुख्याने 4 जाती त्यांनी म्हटलं आहे, गरीब, अन्नदाता, युवा आणि महिला, या चारही घटकांसाठी पाहिजे ती तरतूद केलेली नाही. आणि त्याच्यामुळे मग अनुसूचित जाती जमातीच्या जेव्हा गोष्ट जाती व्यवस्थेमध्ये आपण बघतो, त्यांच्यावर अन्याय आणि विकासापासून वंचितच राहिलेले आपल्याला दिसतात. जी तरतूद केली गेली आहे त्यातली फक्त 44,000 कोटी हे शेड्यूल कास्टच्या थेटपणे उपयोगाचे आहेत, किंवा आदिवासींसाठी जे 1,30,000 कोटीची तरतूद केली आहे त्यातले फक्त 36,000 कोटी आदिवासी 37,000 कोटी आदिवासींच्या उपयोगाचे आहेत. अशा बऱ्याच योजना आहेत की जिथे हा पैसा दुसऱ्या मंत्रालयामध्ये किंवा दुसऱ्या विभागामध्ये पळविण्याचं काम हे मोदी सरकार मागच्या 10 वर्षापासून करत आले. नक्कीच. सर, तुम्ही काय सांगताल की बराचसा जो निधी दिला जातो तो निधी खर्चच होत नाही, तर याविषयी मग हा निधी वळवण्याचा प्रकार हा घडतो, तर काय सांगताल यावर्षी हा निधी कशा पद्धतीने खर्च झाला पाहिजे? याच्यामध्ये एक मूळ मुद्दा आहे तो असा आहे की जे लाभार्थी आहेत थेट लाभार्थ्यांपर्यंत तो निधी आणि ती योजना जाण्याचं जे गरज आहे ती होताना दिसत नाही. याच्यामध्ये म्हटलं आपण की जवळपास 3.5% फक्त शेड्यूल कास्टमध्ये टार्गेटेड स्कीम आहेत, शेड्यूल ट्राईबमध्ये 2.5% टार्गेटेड स्कीम्स आहेत. त्याच्यामुळे जवळपास 97 ते 98% ज्या स्कीम्स आहेत किंवा निधी आहे तो हा जनरल याच्यामध्ये जातो, जनरल पूलमध्ये जातो. आणि हा याच्यातला सगळ्यात कमजोर जी कडी आहे याच्यातल्या या सगळ्या अनुसूचित जाती जमातींच्या साठीचं जे बजेटचं योजना आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमजोर बाजू जी आहे ती ही आहे. टार्गेटेड स्कीम्स आणि थेट लाभार्थ्यांच्या पर्यंत ती योजना जाणं हा बदल हा तातडीने होण्याची गरज आहे. दुसरीकडे ज्या योजना पळवल्या जातात किंवा निधी पळवला जातो तो एक दुसरा याच्यातला गंभीर मुद्दा आहे. आणि या मुद्द्यांना जर आपल्याला हाताळायचं असेल, याच्यावर जर उत्तर शोधायचं असेल तर ते म्हणजे केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर अनुसूचित जाती जमातीच्या साठी बजेटसाठी स्वतंत्र कायदा तयार करणं, ज्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी टाळता येतील. आणि जी कोणी मंडळी अशा पद्धतीने चुका करतील, निधी पळवतील, त्यांच्यावर कारवाई करता येईल अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये यावा, केंद्र सरकारने तो आणावा अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत. नक्कीच. आपल्याबरोबर काही महिलाही आहेत. मॅम, काय सांगताल या बजेटमध्ये महिलांना किती प्रमाणात धरण्यात आलेलं आहे, त्यांना काय योजना देण्यात आलेल्या आहेत? ह्या बजेटमध्ये जरी सांगत असले की महिलांना आमचं प्राधान्य आहे, या पायाभूत आहेत, पण तरी आपल्याला जेव्हा आपण बजेट ॲलोकेशन बघतो ते खूप नगण्य दिसतं याच्यामध्ये. म्हणजे जवळपास जनरल बजेट हे साधारण 5 ते 6% आपल्याला दिसतं आणि त्याच्यामध्ये दलित आदिवासी महिलांना 1%, 0.5% इतक्या कमी तुटपुंजी रक्कम देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की महिलांचे अत्याचाराचे प्रमाण वाढतात आहे ना, तर त्याच्यानुसार बजेट आवंटित होणं खूप गरजेचं होतं. पण तिथेही आपल्याला खूप कमतरता या ओव्हरऑल बजेटमध्ये आपल्याला दिसते. तर मला म्हणायचं की याच्यामध्ये महिलांचा सक्षम करण्यासाठी ज्या थेट योजना आहेत, म्हणजे आपल्याला जसं सरांनी सांगितलं की थेट योजनांची खूप कमी आहेत, तर ज्या थेट योजना महिलांना सक्षम करतील अशा योजना होणे खूप गरजेचं आहे. आणि जो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन योग्य रीतीने व्हावं त्यासाठी आवंटन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खूप तुटपुंजी रक्कम ही त्या ॲक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी आहे, तर तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा, तो पैसा हा व्यवस्थित दिला पाहिजे. नक्कीच. ही जी सगळी योजना आहे यामध्ये ती व्यवस्थितरित्या आखणं आणि खरंच ही तळागाळापर्यंत पोहोचतीये का याच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. तर आतापर्यंतचं जे बजेट मांडण्यात आलेलं आहे किंवा इथून मागचे जे बजेट होते त्याचा लोकांना थेट फायदा कितपत झालेला आहे आणि खरंच हे पोहोचतंय का लोकांपर्यंत आणि अजून काय उपाययोजना केल्या पाहिजे? आता या कालावधीमध्ये तो आपल्याकडे आकडेवारी आपल्या समोर आहे, त्याच्यामुळे हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु
आता आमच्या तिघांच्याकडनं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे सांगण्यात आलं की याला एकच उपाय असू शकतो आणि दलित आणि आदिवासीच्या बजेटचा कायदा. कारण कायद्यामध्ये सँक्शन असतं, तो अधिकारी असो की सर्वसामान्य नागरिक असो, सँक्शन कुणालाही थांबत नाही. त्यामुळं ज्या पद्धतीनं राजस्थानमध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, हा कायदा झाल्यामुळं तिथं आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. कारण काय होतं की ज्या कालावधीपासून बजेटरी प्रावधान दलित आणि आदिवासींच्या वाट्याला आलेलं आहे, त्रुटी ह्या राहिलेल्याच आहेत. कायदाच एकमेव गोष्ट आहे की जेणेकरून या त्रुटी कसल्याही पद्धतीच्या ठेवणार नाही. काय होतंय की सिलाई मशीन असेल, 2-4 शेळ्या असतील, शेळ्या आता याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. कारण आता यांचीही मुलं जी आहेत ते आता शिकतायत, त्यांना पण वाटलं पाहिजे परदेशात जावं. तर या 4 राज्यामध्ये ज्यावेळी कायदा आहे तर ते पोरं परदेशात जात आहेत, चांगले शिकून येत आहेत, चांगल्या डिग्र्या घेऊन येत आहेत. तो बदल आपल्याला जर अपेक्षित असेल तर दलित आणि आदिवासींचा कायदा जो आहे तो राज्यामध्ये लवकर आणि तो निश्चितपणे झाला पाहिजे आणि त्यासाठी आमचं काम कायदा राबवला गेला पाहिजे आणि यावरती ठोस उपाययोजनाही केली पाहिजे. सर काय वाटतं, जनगणना झालेली नाहीये तर याचा कितपत परिणाम होतोय आणि हे कशा पद्धतीनं पाहता? म्हणजे जातीनिहाय जनगणना होणं हा तर खूप वादाचा मुद्दा आहे, पण ऍक्च्युअल जी जनगणना आहे ती झालेली नाहीये तर त्याचा किती परिणाम होतोय याच्यावर? म्हणून जी जीडीपीची आकडेवारी वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जी मांडली जाते ती फुगवलेली आकडे आहे असे आपल्याला दिसून येते. जर तसं जर नसतं तर IMF आणि तुमची आकडेवारी ही सारखी असते. पण IMF काय सांगताय आणि तुमचे बजेट स्टेटमेंट काय सांगतायत की रुपयातले 28 पैसे हे तुम्ही कर्जाच्या स्वरूपात मिळवता आणि तो खर्च कसा होतोय तर रुपयातले 20 पैसे तुम्ही हे इंटरेस्ट पेमेंट देण्यामध्ये चालले आहे. म्हणजे मुद्दल तर बाकीची दूर राहिली, पण इंटरेस्ट पेमेंट देण्यामध्ये त्यातले 20 पैसे चालले आहेत. त्याच्यामुळे ही जी आकडेवारी दिली जाते आणि वित्तमंत्री सांगतायत की ॲव्हरेज माणसाचं उत्पन्न हे 50% वाढले आहे, ते सपशेल खोटं बोलतायत. ती आकडेवारी आपल्याला दिसत नाही आणि आकडेवारी केव्हा देता येईल? जनगणना झाली तर आकडेवारी देता येईल ना. म्हणजे प्रत्येक वेळेस ज्या काही एजन्सीज आपल्याला सांगतात एम्प्लॉयमेंट रेटच्या संदर्भामध्ये किंवा GDPच्या संदर्भामध्ये त्या फुगवलेल्या आकड्या असतात आणि म्हणून मग ती ज्या स्वरूपात देशाच्या विकासाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी यायला पाहिजे ते येत नाही. सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येते पण पैशाचं सोंग घेता येत नाही. मोदी सरकार पैशाचं सोंग घेत विकसित भारताच्या गोष्टी करतात. नक्कीच. सर तुम्ही काय सांगताल, आता जो मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला गेला होता, शेती करणारा म्हणजे हा कुणबी, यानुसार मग कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि आता जर मराठा सुद्धा जर कुणबीमध्ये आले तर कसं पाहताय तुम्ही ह्या आरक्षणाच्या बाबतीतल्या पुढच्या घटना कशा वाटतात तुम्हाला? मराठा समाजाचं कुणबीमध्ये येणं आता हा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने जाती युद्धाचा प्रसंग आहे आणि चुकीच्या दिशेने सगळं चाललेलं आहे. हे राज्यकर्त्यांचं कारस्थान आहे. सरळ सरळ वेगवेगळ्या खरं जर म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय संविधानाच्या तरतुदी आहेत, भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे, उद्देशिका आहे, त्याची जर अंमलबजावणी नीट झाली असती या देशामध्ये तर अशा पद्धतीने एक कास्ट वॉर उभं राहण्याची शक्यता झालीच नसती निर्माण. त्याच्यामुळे हा देश एका अर्थाने ज्याला आपण कल्याणकारी राज्य व्यवस्था जी आहे, बदलत्या संपूर्ण तुमचं आर्थिक धोरण आलं, नवीन आर्थिक धोरण आलं, त्याच्यामुळे एकूण सामाजिक आर्थिक परिस्थिती बदललेली, त्या गोष्टीचा मागोवा न घेतल्यामुळे आणि त्याला कसं तोंड द्यायचं हे लक्षात न आल्यामुळे एका पद्धतीची असुरक्षिततेची भावना मराठा समाजामध्ये निर्माण झालेली असू शकते. इतर अनेकही कारणं आहेत, परंतु या संपूर्ण दुरावस्थेला जबाबदार आहे ते राज्यकर्ते आहेत. आणि संविधान इतकं सुंदर संविधान बाबासाहेबांनी दिलं असून त्याची अंमलबजावणी फक्त त्याचं गवगवा करायचा, नाव घ्यायचं, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र करायची नाही, हे याच्यामधलं मूळ कारस्थान आहे असं मला वाटतं. नक्कीच. संविधान म्हणायचं आणि त्याच्यामध्ये काम मात्र वेगळीच लोक करतायत. दुसऱ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्या योजना राबवलेल्या पाहायला मिळत आहेत. जनगणना न होता कुठलाही अर्थसंकल्प मांडला जाणं हा निश्चितच योग्य प्रकार वाटत नाही. हेच या चर्चेतनं निष्पन्न होतं. एकता जाधव, न्यूज युनिव्हर्सिटी.